नमस्कार मित्रांनो, मी अक्षय गोळे. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करत आहोत. तर बघू शकता आपले हे पिल्ले आहे, जे काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकलेला होता. आपल्या स्लॅपवर जो काही आपण छोटासा सेटअप बनवला होता, तिथे आपण पिल्ले सोडलेले होते. तेच पिल्ले आपण फार्मवरती आणलेले आहे. त्यांना तिथे आता पिल्ले मोठे झाले त्यामुळे तिथे जागा होत नव्हती, म्हणून आपण यांना आपल्या फार्मवर आणून सोडलेलं आहे. तर या लॉटमध्ये टोटल 150 पिल्ले आहे. काही पिल्ले 1 महिन्याचे आहे. 16 तारखेला 1 महिना पूर्ण झाला. जे मोठे पिल्ले दिसत आहे तुम्हाला ते, आणि जे छोटेवाले आहे ते 20 ते 20 दिवसाचे जवळपासचे पिल्ले आहे. यांना मोठ्या पिल्ल्यांना पूर्ण वॅक्सिनेशन झालं आहे, आणि जे छोटे पिल्ले दिसत आहे त्यांना एक वॅक्सिन व्हायचं आहे. तर आपण यांना सायंकाळची बेंडण्याची व्यवस्था इथेच केलेली आहे, बेंडण्यामध्ये वगैरे. तर बघू शकता अशा पद्धतीचे आपले पिल्ले आहे, प्युअर गावठी आपल्या घरच्याच कोंबड्याचे पिल्ले आहे. यांना आपण 2-3 फीडर लावून ठेवले आहे. एक पाण्याचं ड्रिंकर होतं, ते मोठ्या पिल्ल्यांसाठी आपण खाद्याचं फीडर म्हणून वापरत आहोत. तर अशा पद्धतीचे आपले पिल्ले आहे. यांना आपण मल्टीस्टार व ब्रोटॉन चालवत आहोत, जेणेकरून यांच्या वाढीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा झाला नाही पाहिजे. आणि काही दिवसांपूर्वी पंख खाण्याची समस्या वाढली होती, तर आपण यांना विटॅमिन के हा पावडर चालवलेला आहे. तर त्या पावडरने खूप चांगला रिझल्ट मिळाला. पंख खाण्याची जो काही बिमारी आहे, कॅनॅबलिझम, ते पूर्ण कमी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, फुल ॲक्टिव्ह पिल्ले आहे. हे जे पिल्ले, याच्यातलं एक पण पिल्लू विक्रीसाठी नाही, जेणेकरून आपण हे पिल्ले आपल्या पॅरेंट्समध्ये सोडणार आणि समोर जाऊन यांच्यापासून पण आपण अंडे घेणार. काही दिवसांनी यांच्यामधले जे कोंबडे आहे एक्स्ट्रा, ते तुम्हाला मिळून जातील. जे काही आपल्याकडं लोकलमध्ये जो रेट आहे 600-700, आमच्याकडे 700 रुपये रेट आहे. तुमच्याकडे काय रेट आहे गावठीचा, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण यांना सायंकाळची व्यवस्था इथेच ठेवण्यासाठी केली, जेणेकरून पॅरेंट्सचा कोणताही त्रास आपण यांना झाले नाही पाहिजे. बघू शकता आपला पॅरेंट स्टॉक मस्त झाडामध्ये बसलेला आहे. तर बघा पिल्ल्यांची क्वालिटी, आणि कमेंटमध्ये सांगा की कसे वाटले तुम्हाला पिल्ले. जे मोठे पिल्ले आहे त्यांना 1 महिना होऊन आता 16 तारखेला 1 महिना कंप्लीट झालेला आहे. पूर्ण आपण पूर्ण पिल्ल्यांना स्टार्टर हे फीड चालवत आहे. 15 दिवस आपण प्री स्टार्टर दिलं होतं, आणि आता स्टार्टर चालूच आहे. टोटल आपल्याकडे हे 150 पिल्ले आहे. आणि घरी आपला जुना सेटअप होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला होता, तिथे आपले 100 पिल्ले आहेत. ते तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतोच. आणि आज पुन्हा आपल्याकडे एक बॅच निघली. यामधले कोणतेच पिल्ले सेलसाठी नाही आहे, हे तुमच्या माहितीसाठी फक्त टाकलेलं आहे आपण व्हिडिओ. अशा पद्धतीने खुलं वातावरणात जर ब्रूडिंग वगैरे किंवा पिल्ल्यांना सांभाळले तर कोणत्याही प्रकारचे रोग वगैरे येणार नाही. पाणी वगैरे स्वच्छ देत जा पिल्ल्यांना. खाद्यामध्ये फंगस वगैरे लागले नाही पाहिजे, असं खाद्य चांगलं द्या, जेणेकरून ॲस्परजिलोसिस किंवा CRD हे असले आजार झाले नाही पाहिजे पिल्ल्यांना. जास्त करून पिल्ल्यांना आजार CRD, सर्दीच होत असते जास्तीत.